आरोग्य व सिकलसेल जनजागृती उपक्रम यशस्वीरित्या संपन्न। अश्वपरीस फाउंडेशनच्या माध्यमातून आरोग्य व आहार तसेच सिकलसेल हा शासकीय जनजागृती उपक्रम शासकीय माध्यमिक आश्रमशाळा मानकिवली येथे यशस्वीरित्या पार पडला। या उपक्रमात श्री वैभव जराट यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सखोल व उपयुक्त मार्गदर्शन करत भारत हा जगातील मधुमेहाची राजधानी म्हणून ओळख निर्माण होत असताना विशेषतः शहरी भागातील मुलांमध्ये लठ्ठपणाची समस्या झपाट्याने वाढत आहे। या समस्येबद्दल कारणीभूत असलेल्या जीवनशैली, जंक फूड, स्क्रीन टाईम आणि कमी शारीरिक हालचाल या विषयावर मुलांना आहार, स्ट्रेंथ ट्रेनिंग, वेट मॅनेजमेंट मार्गदर्शन केले। सिकलसेल आजाराचे स्वरूप, लक्षणे व आवश्यक काळजी याबाबत सोप्या शब्दात माहिती दिली। यासोबतच दैनंदिन जीवनात संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व, प्रक्रिया केलेले प्रोसेस्ड फूड अन्न आरोग्यास किती घातक आहे यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली। यानंतर विद्यार्थ्यांच्या रक्तवाढीसाठी खजुराचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी बनिता सहा, सुरेखा नायकर, कार्तिक नायकर यांनी अथक परिश्रम घेतले। श्री वैभव जराट, निजल खान, मुस्तफा खान, फातिमा खान या मान्यवरांची उपस्थिती लाभली। तसेच आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री विजय तुकाराम साळुंके, श्रीमती व्ही जी पुळेकर, श्री एम पी पांचाळ, माध्यमिक शिक्षक श्री सी के प्रजापती व नागवंशी, प्राथमिक शिक्षक श्री के जे धायगुडे, परिचारिका निकिता कडाळे व अधीक्षक राजेश डावरे उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या सहकार्याने व सहभागातून आज हा आरोग्य जनजागृती उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला। आरोग्यदायी सवयी स्वीकारणे ही सशक्त भविष्याची गुरुकिल्ली, आजची जाणीव उद्याचे निरोगी आयुष्य। अश्वपरीस फाउंडेशनतर्फे सर्वांचे मनपूर्वक आभार। सौ इशिका शेलार आणि पदाधिकारी, संस्थापक अध्यक्ष, अश्वपरीस फाउंडेशन। माझा रायगड न्यूजसाठी संपादक गणेश लोट, कर्जत, रायगड। ते पूर्ण कसं करू शकतो आणि ते पूर्ण करण्यासाठी मला काय काय करणं गरजेचं आहे त्या दृष्टीने त्यांनी त्यांची ऍक्शन कशा ठरवल्या त्यांनी। मॅडम म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मोठं अधिकारी व्हायचं आहे, सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला ते हेल्दी राहणं। काही दिवसांपूर्वी ICMR, इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल अँड रिसर्च अँड सायन्स, बरोबर ना? आता आपण गप्पा मारायच्या का? ठीक आहे, आज कोणाला कंटाळा आलेला नाहीये ना? आता इतके दिवस आता सरांनी सगळं तुम्हाला सांगितलं की काय काम करतो, काय असतं, हे तुम्ही शिक्षकांकडून तुमच्या शिकला, बरोबर? काय शिकता तुम्ही? नवीन नवीन रोज गोष्टी कळतात ना तुम्हाला? तर हा शब्द जो आहे सिकलसेल, याच्याबद्दल कोण सांगेल का मला? कोणीच नाही सांगू शकत? सिकलसेल हा एक आजार आहे, बरोबर? तो रक्तामध्ये असतो। तुमच्या रक्ताच्या पेशी ज्या असतात त्या वेळासारख्या अशा कोल्ड होत जातात, बरोबर? तुमच्यामध्ये रक्त कमी, तुम्हाला अशक्तपणा वाटतो, अंगदुखी होते, हे सगळे आजार होतात। मग तुम्ही रक्तवाढीसाठी काय काय खाता रोज आहारामध्ये? काय खाता? काहीच नाही खात? मग काय खाता? काल सरांनी सांगितलं तुम्हाला आता गुळ ठिकाणी खाल्ले, बरोबर? खाल्लं ना, असं काहीतरी खाता ना रोज? जेवणामध्ये पण काहीतरी असतं, भाज्या असतात की नाही? खाता का पोटभर? रोज खाता? टाकून देता? वांगा आवडत नाही, टाकून दिलं। तोच बटाटे ह्याच्यामध्ये येणार तुमचं ते पाऊसमध्ये येणार चिप्स, ते प्रक्रिया केलेलं आहे की प्रक्रिया केलेलं नाहीये? प्रक्रिया केलेलं आहे, बरोबर? तर ते प्रक्रिया करण्यामध्ये ते कशी प्रक्रिया, त्याचं ते स्लाइस त्याला ते कापलं जातं, त्यानंतर त्याला ते शिकवलं जातं, त्यानंतर ते एकदम तेलामध्ये ते केलं जातं। ते तेल ते त्यांनी किती वेळा त्या तेलामध्ये ते त्याला फ्राय करून ते तेल फ्राय केलेलं वाईट नाहीये, पण जर ते तेल फक्त एकदाच वापरलेलं असेल तरच ते योग्य आहे। तुम्हाला जी खात्री आहे ते तेल ज्या मॅन्युफॅक्चररच्या ज्यानं ते बनवलेलं आहे त्या व्यक्तीनं ते फक्त एकदाच त्यामध्ये तोडून ते फेकून दिलेलं आहे आणि नवीन तेल घेतलं असं होऊ शकतं का? नाही, कारण ते पैसे कमाला बसलेले आहेत। तर ते तुम्ही टाळायचं आहे, प्रोसेस केलं पाहिजे। जेवढं तुम्ही ते टाळाल तुम्ही तेवढं हेल्दी राहा, त्याचसोबत तुमचा व्यायामही चालू ठेवा। आणि मॅडम म्हटल्याप्रमाणे यापैकी बऱ्यापैकी लोक कोणी ना कोणी ते स्पर्धा परीक्षा पास करून मग त्यानंतर हे करून बसणार आहात।